हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुग्रण. चला तर आज बनवूया झटपट अशी होणारी शेपूची भाजी. यासाठी मी कढईत तेल गरम करून ठेवले आणि त्याच्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या टाकल्या आहेत. लसूण चांगला तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे चिरून. नंतर एक कांदा मिडियम साईजचा मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही डाळही टाकू शकता, पण मी भिजवली नव्हती म्हणून मी टाकली नाही. त्याच्यामध्ये मी कांदा टाकून आता हे सर्व व्यवस्थित परतून घेत आहे. शेपूची भाजी मी काल रात्रीच निवडून ठेवली होती, आता ती धुवून चिरून घेतली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेपूची भाजी छानपैकी चिरून घ्यायची आहे. ही आमच्या रानातली भाजी आहे. आम्ही शेतातून गावावरून काल आलो त्यावेळेस येताना घेऊन आलो होतो ही भाजी. एकदम ताजी अशी भाजी आहे, त्याच्यामुळे ती खाण्यास खूप छान लागणार. शेपूची भाजी तुम्हाला आवडते का? आवडत असेल तर नक्की कमेंट करा. कोणाकोणाला ही भाजी आवडते ते सांगा मला. आता ही भाजी अशी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतली आणि आता ती तुम्हाला वाटत असेल की खूप होईल, खूप नाही होत, ती शिजून खूप थोडी होते. त्याच्यानंतर मग आता ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला भाजी. अशा पद्धतीने हळूहळू मिक्स करून घ्यायची, म्हणजे खाली सांडत नाही भाजी. या भाजीचा वास खूप छान येतो. मला ही भाजी खूप आवडते, माझ्या मुलालाही खूप आवडते ही भाजी. खाण्यासही खूप छान लागते आणि रानातली ताजी भाजी असल्यामुळे तर याचा वास पूर्ण घरभर सुटला होता. सकाळ सकाळी टिफिनला करत होती, सगळीकडे वास याचा सुटला होता. आता ही भाजी आपण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायची, म्हणजे सगळीकडे ते तेलामध्ये ती परतली जाते. आता बघू शकता किती थोडी झाली बघा भाजी. कढई भरली होती, पण आता ते आपण ज्यावेळेस मिक्स करून घेऊ जशी ती शिजते ना, तशी तशी ती छोटी छोटी म्हणजे थोडी होत जाते. तर भाजी मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, मोठा थोडा जाडसर असा कूट टाकून घ्यायचा शेंगदाण्याचा. याच्यामध्ये पाणी काही टाकायचं नाही. आता हे सर्व गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आणि गॅस कमी करून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे. भाजीला आपोआप पाणी सुटते आणि त्यामध्येच ही भाजी शिजून निघते. एक्स्ट्रा पाणी ओतण्याची काही गरज नाही आहे याच्यामध्ये. ही भाजी स्वतःच्याच जे मीठ टाकल्यामुळे जे भाजीला पाणी सुटते ना, त्यामध्येच ही छान शिजते. मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊ. झाकण ठेवल्यानंतर गॅस कमी करून तसेच तर पाणी सुटलेल्या वाफेवरती शिजून घ्यायची आहे छान. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये ही भाजी तयार होते. बघा किती छान भाजी तयार झाली आहे. एकदम झटपट होणारी सकाळच्या वेळेस. फक्त रात्री तुम्हाला थोडी तयारी करून ठेवावी लागते. निवडून ठेवायची आणि सकाळी धुवून नंतर चिरून घ्यायची. चिरून कधी धुवायची नाही भाजी. आता हे सोबतच चपाती करते. नक्की रेसिपी जर तुम्हाला ही आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला ही भाजी आवडते का नाही ते. गरमागरम चपातीसोबत खूप छान लागते ही भाजी खायला, किंवा तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता. अशा नवनवीन रेसिपीजसाठी सुगरण या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून भरपूर अशा नवीन टिप्स आहेत माझ्याकडे, त्या मी तुमच्याशी शेअर करेन. कनेक्ट राहा. थँक्यू.